January 25 received commission rupees 25. January 28 paid insurance premium, paid insurance premium, INS insurance premium rupees 200. Received rupees 2000. आता हे जानेवारी 31st. Received rupees 2000. Received from RIA on account. तर अकाउंट्स मध्ये आपण मागच्या तासिकेमध्ये अकाउंट म्हणजे काय, खाते म्हणजे काय, त्या अकाउंट्सचे फायदे तोटे महत्व आपण बघितलेलं आहे. आज आपण अकाउंटचे जे नियम आहेत, अकाउंटचे जे वैयक्तिक खाते, रियल अकाउंट, वास्तविक खाते आणि नामधारी खाते असे जे अकाउंटचे प्रकार आहेत, नॉमिनल अकाउंट, ते प्रकार आणि त्यांचे डेबिट आणि क्रेडिटचे नियम काय आहेत ते मागच्या तासिकेला पाहिले. बरोबर आहे. आज आपण या ठिकाणी जर्नल अकाउंट कसं तयार केलं जाते, व्यापारामध्ये जर्नल अकाउंट कसं तयार केलं जाते, त्याचे जे नियम अटी काय आहेत, जर्नल अकाउंट कशा प्रकारचं असते, त्याला कोणकोणते कॉलम असतात, हे सर्व माहिती आणि जर्नल अकाउंट तयार करणे हे आपण आजच्या पिरियडला तासिकेला पाहणार. तर पहिलं जे प्रॉब्लेम्स आहे, उदाहरण आहे पहिलं, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ नीता. म्हणजे नीताच्या बुक्स मध्ये आपल्याला हे पूर्ण जर्नल एंट्रीज करावयाच्या आहेत. नीताच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज ज्या आहेत ह्या करायच्या आहेत. 1993 ला 1993 च्या जानेवारी महिन्याच्या एका महिन्याचं जानेवारी महिन्याचे जे जर्नल एंट्रीज आहे, म्हणजे व्यापारामध्ये काय घडामोडी झालेल्या आहे ते आपल्याला या जर्नल एंट्री करायच्या आहेत. त्यामध्ये जानेवारी 1 मिस नीता स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 1000. जानेवारी 7 deposited rupees 5000 in the bank. January 9 purchased goods from Snehal worth rupees 5000. January 11 sold goods to RIA worth rupees 3000. January 15 purchased furniture for cash rupees 3000. January 19 sold goods म्हणजे विक्री केलेल्या वस्तू for cash rupees 2000. January 20 paid carriage rupees 20. January 25 received commission rupees 25. And January 28 paid insurance premium rupees 200. And last जानेवारी महिन्यामध्ये 31st जो दिवस आहे, डे आहे, जानेवारी 31
received rupees 2000 from Riya on account. रियाला माल विकला होता, तिच्याकडून पैसे आपल्याला मिळालेले आहेत. तर याप्रमाणे आता आपल्याला जर्नल अकाउंट जे आहे ते आपल्याला तयार करावयाचं आहे. हे सर्वांनी लिहून घेतलं का? दुसऱ्याकडून लिहून घ्या. आता आपल्याला जर्नल अकाउंट तयार करायचं. इन द बुक्स ऑफ नीता, इन द बुक्स ऑफ नीता, जर्नल अकाउंट. हा कॉलम असेल डेट, त्याच्यामध्ये आहे पर्टिक्युलर, त्याला LF लेजर फोलिओ नंबर म्हणतो. डेबिट रुपीज आणि हा आहे क्रेडिट रुपीज. तर इन द बुक्स ऑफ नीता जर्नल अकाउंट, नीताच्या जर्नल अकाउंट्स मध्ये आपल्याला हे जर्नल एंट्रीज घ्यायच्या आहेत. 1993 च्या जानेवारी 1 पासून सुरुवात करायला. ती जर्नल एंट्रीज काय? पहिली एंट्री काय दिलेली आहे बघा, 20 जानेवारी 1 1993 जानेवारी 1 Miss Nita started business with cash rupees 10,000. काय या बिझनेस मध्ये नीताने व्यापार सुरू केलेला आहे आणि व्यापारामध्ये भांडवल म्हणून किती रुपये आणलेले आहेत तिने? 10,000 रुपये. बरोबर आहे, 10,000 रुपये आणलेले आहे. म्हणजे मिस नीता स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. व्यापारामध्ये भांडवल आलेलं आहे म्हणजे काय आलं? कॅश आलेलं. म्हणजे काय आलं? डेबिट द रिसिव्हर. आपला नियम काय सांगतो? डेबिट द रिसिव्हर. आणि कशाच्या स्वरूपात आलेला आहे? कॅपिटलच्या स्वरूपात आहे ना. म्हणून कॅश अकाउंट डीआर टू कॅपिटल अकाउंट. इथे काय आहे? कॅश अकाउंट डीआर टू कॅपिटल अकाउंट. या लेजर मध्ये काय असतो? लेजर फोलिओ नंबर असतो. बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, त्याला नॅरेशन येणार आहे. बीइंग
started with cash. Being started business with cash. डेबिटला 10,000 आणि क्रेडिटला 10,000. समजलं? नीताने व्यापार सुरू केला. व्यापारामध्ये भांडवल म्हणून 10,000 रुपये आणले. म्हणजे कॅश आली की नाही व्यापारामध्ये? आहे की नाही? आणि कोणत्या स्वरूपामध्ये आली? कॅपिटलच्या. व्यापारामध्ये काय आलं? व्हॉट कम्स इन युअर बिझनेस? कॅश. कोणत्या स्वरूपात आलेली आहे? कॅपिटल. म्हणजे कॅपिटल अकाउंट ही क्रेडिट होणार आहे. बरोबर आहे? क्रेडिट लिहिताना क्रेडिट सीआर लिहित नाही, टू लिहायचं. समजलं? म्हणून कॅश अकाउंट डीआर टू कॅपिटल अकाउंट. त्याचं नॅरेशन आहे थोडक्यामध्ये बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. समजलं का तुम्हाला? पहिली एंट्री कोणाला नशीब कळायची सांग. दाबाळे रोटे नाही समजली? व्यापारामध्ये काय आलेलं आहे? कॅश आलेली आहे. बरोबर आहे? म्हणजे व्हॉट कम्स इन युअर बिझनेस. तुम्ही ते नियम वाचा. आपले नियम मध्ये सांगितलेलं आहे काय आलेलं आहे व्यापारामध्ये? भांडवल कॅश आली म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. पुढच्या याच्यामध्ये बघा जानेवारी 7. जानेवारी 7 ला काय आहे? डिपॉझिटेड ₹5,000 इन बँक. बरोबर आहे? डिपॉझिटेड इन बँक किती रुपये? 5,000 आहे की नाही? आता बँकेत डिपॉझिट केले म्हणजे तुमच्याकडून काय केलेलं आहे बँकेला? कॅश. बरोबर आहे? आणि किती डिपॉझिटेड इन द बँक? 5,000 रुपये. म्हणजे बँकेला 5,000 रुपये मिळाले आहे की नाही? म्हणजे बँक अकाउंट डीआर 5,000 टू व्हॉट गोज आउट फ्रॉम युअर बिझनेस? 5,000. म्हणजे काय? कॅश टू कॅश अकाउंट. बरोबर? बँकेत 5,000 रुपये जमा केले. 5,000 कोणाला मिळाले? बँकेला. बरोबर? म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू व्हॉट गोज आउट फ्रॉम युअर बिझनेस? कॅश टू कॅश अकाउंट. क्लियर इथं बँक अकाउंट डीआर टू कॅश अकाउंट 5,000 being cash deposited in bank. January 9. जानेवारीला काय व्यवहार आहे? परचेज गुड्स फ्रॉम स्नेहल वर्थ ₹5,000. म्हणजे स्नेहल कडून 5,000 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या. व्हॉट कम्स इन युअर बिझनेस? गुड्स. बरोबर आहे? आता स्नेहल कडून खरेदी केल्या म्हणजे पैसे दिले का तुम्ही? असं दिलं का त्याच्यात? नाही. मग कोण दिलेले आहेत? त्या स्नेहलने. म्हणजे हा जो व्यवहार आहे हा कसा आहे? उधारीवर आहे. म्हणून याला काय म्हणतात? परचेज गुड्स फ्रॉम स्नेहल, गुड्स अकाउंट डेबिट टू स्नेहल अकाउंट. किती आहे कॅश? 5,000 आहे ना? ₹5,000. कळलं का?
स्नेहल कडून 5,000 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या. तुम्ही मी जे दिलेले नियम आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, हे याचे जे नियम तुम्हाला काल लिहून दिलेले आहेत, ते नियम तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता इथं काय सांगितलेलं आहे की परचेज गुड्स फ्रॉम स्नेहल वर्थ ₹5,000. स्नेहल कडून 5,000 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या. तर स्नेहल कडून 5,000च्या वस्तू खरेदी केल्या म्हणजे काय झालेला आहे व्यवहार? आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या बिझनेस मध्ये काय आलेलं आहे? वस्तू आल्या, बरोबर. आणि आपण पैसे दिले का स्नेहलला? नाही. म्हणून व्हॉट कम्स इन युअर बिझनेस? गुड्स अकाउंट डीआर टू स्नेहल अकाउंट. गुड्स अकाउंट डेबिट टू स्नेहल अकाउंट. कशाला? म्हणजे इथं गुड्स अकाउंट डीआर टू स्नेहल अकाउंट 5,000 right? Being goods purchased from Snehal, त्याला नरेशन द्यायचं. Being goods purchased from Snehal on credit. क्रेडिट म्हणजे उधारीवर खरेदी केल्या स्नेहल कडून. जर स्नेहलला कॅश दिली असती तर या ठिकाणी स्नेहलच्या ठिकाणी काय आलं असतं? टू कॅश अकाउंट आहे ना. त्याच्यानंतर आहे जानेवारी 11. कुठे कळाले का? आता 11 जानेवारीला काय? सोल्ड गुड्स टू रिया वर्थ ₹3,000. सोल्ड म्हणजे विक्री केली, सोल्ड म्हणजे विकले. सोल्ड गुड्स टू रिया, कोणाला विकले? रियाला विकले. सोल्ड गुड्स टू रिया वर्थ ₹3,000. रियाला वस्तू विक्री केल्या. आता माझा बिझनेस आहे आणि मी कोणाला वस्तू विक्री केल्या? रियाला. आता रियाला मी वस्तू विक्री केल्या तर माझ्या जवळच्या वस्तू ज्या आहेत ह्या रियाला गेलेल्या आहेत. रियाने मला कॅश दिली का? नाही दिली. तसं लिहिलं नाही की सोल्ड गुड्स टू रिया ऑन कॅश किंवा सोल्ड गुड्स रिया बाय कॅश असं लिहिलं का? नाही. मग मी ज्या वस्तू विक्री केल्या रियाला ह्या कशा आहेत? उधारीवर, क्रेडिटवर आहेत. कॅश आली नाही. म्हणून या ठिकाणी जे आहे हे जे रियाला वस्तू विकल्या म्हणजे रियाचं अकाउंट डेबिट होईल टू गुड्स अकाउंट. माझ्याजवळ काय गेलेले आहे? गुड्स गेलेले आहे. म्हणून इथे येईल रिया अकाउंट डीआर 3,000 टू गुड्स अकाउंट 3,000 आहे ना. आणि मग हे जे आहे एंट्री हे इथं घ्यायची आपल्याकडे जर्नल अकाउंट मध्ये. रियल अकाउंट डीआर टू गुड्स अकाउंट 3,000 being goods sold to
Ria on credit. On credit. चलो क्या है डेट पर्टिक्युलर डियर सीआर. आता याच्यानंतरचा व्यवहार आहे बघा आपला आहे 15 तारखेचा. जानेवारी 15 परचेस फर्निचर फॉर कॅश ₹3000. इथे 1993 जानेवारी 15 काय झालेला व्यवहार आहे. परचेस फर्निचर फॉर कॅश 3000. काय होणार आहे. परचेस म्हणजे खरेदी केलं फर्निचर 3000 रुपयाचं फॉर कॅश. कसं खरेदी केलं इथं लिहिलेलं आहे. परचेस फर्निचर फॉर कॅश. कॅश दिलेली आहे इथं ₹3000. What comes in your business? Cash. खरेदी केलं. खरेदी केल्यावर कॅश कशी. तू पेन खरेदी केला. हा पेन दिला तुला. तुझ्याकडे काय कॅश आली का. फुकट घेतला का तो पेन. हा मग काय दिलं तू. पैसे दिले आणि वस्तू घेतली. हा मग तुझ्या व्यापारात काय आलं. वस्तू आली ना. फर्निचर आलं ना. आणि फर्निचर का फुकट घेतलं का नाही. मग काय दिलं तुम्ही. कॅश. What comes in your business? Furniture. What goes out from your business? Cash. मग जे आलेलं आहे त्याला डेबिट. जे गेलेलं आहे ते क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. किंवा तुमच्या व्यापारामध्ये जे आलेलं आहे फर्निचर आलेलं आहे मग फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आहे की नाही. मग या इथं फर्निचर अकाउंट दिया टू कॅश अकाउंट 3000 being furniture purchase on cash. त्याच्यानंतरचा व्यवहार आहे 19 तारखेला. इथे 19 जानेवारी. 19 जानेवारीला काय झालेलं. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹2000. आता या ठिकाणी परचेसच्या उलट गुड्स तुमच्या व्यापारातील गुड्स जे आहेत तुम्ही विक्री केल्या. वस्तू विक्री केल्या. व्हॉट कम्स इन युअर बिझनेस. कॅश. लगेच विचार करायचा. वस्तू विक्री केल्या म्हणजे आपल्याकडे काय आलं कॅश. आणि आपण काय दिलं वस्तू दिल्या. म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. cash account
टू गुड्स अकाउंट किती रुपये आहे 3000 आहे का नाही 2000 being goods sold on cash. त्याच्यानंतर आहे जानेवारी 20. जानेवारी 20 ला काय झालेलं आहे पेड कॅरेज ₹50. कॅरेज म्हणजे भाडं बरं का किती पेड केलेलं आहे 50 रुपये बरोबर आहे म्हणजे आता या ठिकाणी भाडं दिलं इथं तिसरा नामधारी अकाउंट नॉमिनल अकाउंटचा नियम लावायचा एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट DR एक्सपेन्सेस अँड लॉसेस असेल तर डेबिट इन्कम अँड गेन असेल तर क्रेडिट आता तुम्ही 50 रुपये भाडं दिलं म्हणजे तुमचा फायदा आहे का नाही एक्सपेन्स झाला ना तो खर्च झाला ना म्हणून कॅरेज अकाउंट DR व्हॉट गोज आउट फ्रॉम युअर बिझनेस कॅश पैसे दिले है ना कॅरेज अकाउंट DR टू कॅश अकाउंट carried account DR to cash account 50 being carriage paid त्याच्यानंतर आहे जानेवारी 25 जानेवारी 25 ला काय रिसीव्ड कमिशन 25 काय झालेलं आहे तुम्हाला कमिशन मिळालं आहे की नाही आता कमिशन मिळालं म्हणजे कमिशन काय वस्तू आहे का म्हणजे काय मिळते पैसे बरोबर आहे म्हणजे पैसे मिळाले व्हॉट कम्स इन युअर बिझनेस पैसे कॅश कशाच्या पोटी मिळाले कमिशनच्या आहे की नाही म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट किती रुपये मिळाले 25 रुपये 25 being commission received January 28 जानेवारी 28 ला काय आहे पेड इन्शुरन्स प्रीमियम ₹200 इन्शुरन्स प्रीमियमचे 200 रुपये तुम्ही पेड केले दिले आता समजा मी एक इन्शुरन्स काढला इन्शुरन्स प्रीमियम हप्ता प्रीमियम म्हणजे त्याचा हप्ता 200 रुपये दिले बरोबर आहे आता इन्शुरन्सचे 200 रुपये दिले म्हणजे 200 रुपये कोणाला कशाच्या पोटी दिलेले आहे इन्शुरन्स बरोबर एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट मध्ये ते जाणार खर्च झालेला आहे डेबिट टाकणार तर इन्शुरन्स अकाउंट कशाच्या पोटी खर्च झाले इन्शुरन्स पेड म्हणजे कसे काय दिलेलं आहे मी कोणती वस्तू दिली पैसे दिले काय दिलेले आहे माझ्याकडून पैसे घेतले व्हॉट गोज आउट फ्रॉम युअर बिझनेस कॅश आहे ना म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम account DR to cash account being insurance premium paid किती रुपये आहे 200 रुपये 200 रुपये आणि लास्ट आहे शेवटचं
received rupees 2000 from Riya's account. रियाकडून आपल्याला 2000 रुपये मिळाले. म्हणजे काय आलं तुमच्या बिझनेस मध्ये 2000 रुपये आले ना. आणि देणारी कोण आहे? रिया. है की व्हॉट कम्स इन युअर बिझनेस? कॅश. म्हणजे कॅश अकाउंट दिया. बरं कॅश अकाउंट दिया 2000 रुपये. एवढं कळालं? रियानं 2000 रुपये दिले. बरोबर आहे. आता हे जे 2000 रुपये तिनं दिले ते कॅश मध्ये दिले. हे कॅश आपल्याला मिळाली म्हणून आपण लिहिलं कॅश अकाउंट दिया. आता आपला पहिला नियम पर्सनल अकाउंट, रिसिव्हर अकाउंट डेबिट आणि गिव्हर अकाउंट क्रेडिट. आता गिव्हर कोण आहे इथं? रिया. म्हणून रियाचं अकाउंट क्रेडिट. बरोबर. म्हणून टू रिया अकाउंट जानेवारी 31 2000. Cash issued Riya. बघा अशा प्रकारे आता हा जो अकाउंट आहे हे अकाउंट आपण लिहिलेलं आहे. कसं आहे थोडं ते जे नियम आहे ते नियम वाचा तुम्ही. आता पहिलं उदाहरण आहे. आता 5-7 उदाहरण होती पण तुम्हाला पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट, नॉमिनल अकाउंट त्याचे नियम लिहून दिलेले आहेत. होता ना तू? ते वाचा म्हणजे लवकर कळेल. आणि शेवटी काय आहे त्या ठिकाणी आता तुम्हाला त्याची बेरीज करावी लागेल. बरोबर आहे. अजून राहिलं ना? आता त्याची जी बेरीज आहे 30,275. दोन्ही बाजूची बेरीज जी आहे